नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण द्वितीय घटक चाचणी म्हणजेच आकारिक चाचणी क्रमांक 2 इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 15 गुणांसाठी आहे. प्रश्न क्रमांक पहिला, रिकाम्या जागा भरा. 2 गुण. रेफ्रिजरेटरमध्ये 0° तापमानाखाली सूक्ष्मजीवांची वाढ खुंटते. 2 बटाट्यांना कोंब असू नयेत यासाठी टिंबटिंबचा वापर केला जातो. गॅमा किरणांचा वापर केला जातो. ब. योग्य जोड्या लावा. गुण 4. अ गट ब गट. लाळ ग्रंथी, पिष्टमय पदार्थाचे विघटन, पित्ताशय, आम्लधर्मी अन्नाचे आम्लधर्मी अन्नात रूपांतर करणे, स्वादुपिंड, साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे किंवा नियमित करणे, जठर, अन्न आम्लीय करणे. प्रश्न क्रमांक 2, एका वाक्यात उत्तरे लिहा. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. त्यामधील पहिला प्रश्न पहा. ए जीवनसत्वाच्या अभावी कोणता विकार होतो? उत्तर, ए जीवनसत्वाच्या अभावी म्हणजेच अजीवनसत्वाच्या अभावी रातआंधळेपणा हा विकार होतो. 2 ऋणप्रभार असलेल्या सूक्ष्म कणांना काय म्हणतात? ऋणप्रभार असलेल्या सूक्ष्म कणांना इलेक्ट्रॉन असे म्हणतात. 3 तडित वाहक तांब्याचा का असतो? कारण तांबे हा विजेचा उत्तम वाहक आहे. 4 प्रश्न पहा. जीवन प्रक्रिया सुरळीत चालू ठेवण्याचे कार्य कोणता अन्नघटक करतो? कर्बोदके आणि प्रथिने. ब प्रश्न कारणे लिहा. 2 गुण. 1 तांब्याच्या दांडीवर प्रभार निर्माण होत नाही कारण तांबे हे धातू असल्यामुळे विद्युत प्रभार सहजपणे वाहून नेतो. आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश करावा. उत्तर, कारण तंतुमय पदार्थ अन्न पचनास मदत करतात आणि बद्धकोष्ठता टाळतात. प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. त्यातील पहिला प्रश्न पहा. बासरीतून स्वरांची निर्मिती कशी होते? उत्तर, बासरीच्या छिद्रातून हवा फुंकल्यावर हवेच्या स्तंभातून कंपने निर्माण होतात, ज्यामध्ये विशिष्ट स्वरांची निर्मिती होते. पुढील प्रश्न. ध्वनी प्रदूषणाची कारणे कोणती? उत्तर, वाहनांचे आवाज, कारखान्यांचा गोंगाट, मोठ्या आवाजातील संगीत. तिसरा प्रश्न. घर्षणाने होणाऱ्या प्रभाराला स्थितीत विद्युत प्रभार का म्हणतात? उत्तर, घर्षणाने होणाऱ्या प्रभाराला स्थितीक विद्युत म्हणतात. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.